वेलकम टू डे 8 म्हणजे व्लॉग 8. आणि आजचं असं अपडेट आहे की आपल्या स्टुडिओवर एक इन्क्वायरी आलेली काल टॉडलर शूटसाठी. सो त्यांचं आज प्लॅनिंग होतं, पण ॲक्च्युली कालच त्यांना करायचं होतं. बट काल त्यांच्याकडे ड्रेसेस अवेलेबल नव्हते लहान मुलांचे. सो ती लोकं बोलत होते की आज प्लॅन करू ती लोकं शूट करायचं. अजून त्याचं कन्फर्मेशन आहे, पण मोस्टली 90% ती लोकं येतील आज. सो तसं प्रिपेअर आहे. आणि बाकी जर आपलं आज एडिटिंगचं पूर्ण फोकस असणार आहे, कारण काल एडिटिंग झालीच नाही आहे संपूर्ण दिवसात. सो आज पूर्ण जे पण आपले इनकम्प्लीट एडिटिंग्स पेंडिंग्स आहेत ते आज पूर्ण कंप्लीट करायचं आहे. सो आता मी रेडी वगैरे झालं, आता स्टुडिओवर जाऊ आणि फटाफट आपल्या दिवसाची सुरुवात करू. आता जो हा मी लास्ट व्लॉग आहे हा मी मोबाईलच्या प्रीमियरमध्ये एडिट करतो आहे. म्हणजे झालं एडिट करून, आता एक्सपोर्ट करतो आहे. तर ऑलमोस्ट 15 मिनिट्स झाले, अजून एक्सपोर्टिंग नाही होत आहे. म्हणजे इतका मोठा ग्लिच. आणि जी फाईल साईज आहे ती पण जास्त मोठी नाही आहे, अराउंड 600 MBची आहे. ती पण मीडियमवर ठेवली आहे मी, तरी पण इतका वेळ घेतो आहे. आता 15 मिनिट्स झाले आहेत, अजून पण तो 2% एवढंच अटकला आहे. तो प्रीमियरमध्ये काही ग्लिच आहेत, कारण जसं मी एडिट करत होतो मध्ये व्लॉग जेव्हा आपण कट करतो तो बाय डिफॉल्ट स्टार्टला मध्ये शिफ्ट करायचा. जो कर्सर आहे तो परत स्टार्टला जायचा, मग परत आपल्याला मागे यायला लागायचं. तर अजून प्रीमियरला वर्क करावं लागलं या सर्व गोष्टींवर. आणि एक्सपोर्टिंगला तो खूप टाईम घेतो आहे. इतकं तर VN आणि दुसरे जे ॲप्लिकेशन्स आहेत ते तर घेतच नाही. VNवर तर मी ऑलमोस्ट 2 GBची फाईल जी असते मोबाईलवर आपण घेतो ती 5 to 10 मिनिट, 5 जास्त बोलतो आहे मी, 2 मिनिट्समध्ये किंवा 3 मिनिट्समध्ये पूर्ण एक्सपोर्ट होऊन जाते. तर त्याच्यामध्ये तो एकच फीचर आणला आहे जो व्हॉईस एनहान्समेंटचा आहे तो. पण त्याच्यामध्ये पण जर एक्स्ट्रा विंड नॉईज असेल तर तो इतका प्रॉपरली वर्क नाही करत. पण नॉर्मल जर विंड नॉईज असेल तर चांगलं वर्क करतो एकदम. आणि तुमचा आवाज पण क्लिअर येतो. त्याच्यामुळे एक्सपिरियन्स माझा ॲव्हरेज होता. इतका पण भारी एक्सपिरियन्स नाही आहे प्रीमियरवर मोबाईलच्या. त्यापेक्षा बेटर आहे की PC वरच आपण एडिट करू, कारण तिथे फटाफट होऊन जातं प्रीमियरवर. आणि जर तुम्हाला मोबाईलवर कुठे एडिटिंग करायचं असेल तर सर्वात बेस्ट सध्या तरी मला असं वाटतं VNच आहे. VNवर आपल्याला जसं पाहिजे तसं एडिट करता येतं, नॉर्मल व्हर्जनवर पण आणि पेड व्हर्जनवर पण. जसं मी सकाळी बोललेलो की आज एक शूट आहे, कन्फर्म आहे. सो ती लोक आता 4:30ला येणार होते. पण आता किती वाजले, 5 वाजायला आलेत, अजून आले नाहीत, पण येणार आहेत ती लोक. 3 थीम्स आहेत त्यांचे. ते एक अँकर आहे, एक रॉयल डोर आहे आणि अजून एक रॉक बँड आहे. सो आता हे 3 थीम्स आम्ही आज करणार आहेत. आणि आज इतका बोर होतं आहे, कारण माहीत नाही क्लायमेटमुळे मे बी. अजून एक गोष्ट आली आहे आपल्याकडे. कुठे गेली ती गोष्ट? नाही, इथे. सो खूप भारी गोष्ट आहे त्याच्यामध्ये, त्या बॉक्समध्ये. खूप झाल्यानंतर मी त्याचं अनबॉक्सिंग करणार आहे. सो या व्हिडिओमध्ये आपण आज ते बघू अनबॉक्सिंगचं. हे बघा, हे पार्सल आलं आहे माझ्याकडे ऑलरेडी. जसं की तुम्ही बघू शकता. एक तुम्हाला हिंट देतो, अशीच काहीतरी गोष्ट आहे. एक नाही, 2 आहेत. 2 आहेत. तर आता मी त्यासाठी ॲक्च्युली जास्त एक्सायटेड आहे. क्लायंट्स येतील, जर आले लवकर तर चांगलं आहे, फटाफट शूट होईल आपलं. आणि त्यानंतर आपण फटाफट अनबॉक्सिंग करू त्या गोष्टीची. एक लास्ट शूट बाकी आहे तुझं, रडू नको आता. मला
आता आपले जे टॉर्डर शूट होते ते कंप्लीट झाले, 3 थीम्स आपले कंप्लीट झाले आणि आता अजून एक कॉल आलेला. सो ती लोकं वॉकिंग येत आहेत. लास्ट कालच मला वाटतं, काल की परवा त्यांचं आम्ही काल नाही परवा आम्ही त्यांचं बेबीचं शूट केलेलं मुलीचं. ते ट्विन्स आहेत त्यांना, तर आता ते मुलाला घेऊन येतात. तर त्यांचा आता जस्ट कॉल आलेला. आता परत जाता जाता ती त्यांचं एक लास्ट आपण सेटअप करू आणि मग वाइंड अप करू. तर शूटनंतर आमचं सर्व अशी हालत असते. नेहमी शूट करायचं आणि परत हे सर्व नीट लावून ठेवायचं. बघा आता इथे थोडंसं प्लॅन करणार आहे थोड्या दिवसांनी. आता थोडं अजून पाऊस, थोड्या दिवसाने लवकरच लवकर करायचं आहे, पण थोडा पाऊस संपल्यानंतर आता इथे रॅक बनवायचा आहे. तर ते रॅक बनवल्यानंतर त्याच्यावर आपल्याला प्रॉप्स ठेवता येतील. म्हणजे सारखं इथे सेटअप करायची गरज नाही, डायरेक्ट ठेवले की झालं असं आहे. आता आम्ही हे फटाफट जितकं पण आहे पसारा हे सगळं फटाफट वाइंड अप करू. तर फायनली सर्व शूट कंप्लीट झालं आहे, सर्व वाइंड अप झालं आहे. अचानक आज एक शूट आपलं होतंच, पण सेकंड शूट वॉकिंग आलेला. सो त्यांनी पण एक थीम एक्स्ट्रा केली आपल्याकडून, कारण त्यांना पण सेटअप वगैरे आवडलेला. सो तुम्ही पण जर तुमच्या मुलांसाठी कोणती थीम रिलेटेड शूट बघत असाल तर आमच्या स्टुडिओला नक्की व्हिजिट करा. तसंच आता मी हे माझं जे पार्सल आलं आहे ते अनबॉक्सिंग करणार आहे आणि तुम्हाला दाखवतो याच्यात नक्की काय आहे ते. चालू आहे रेकॉर्डिंग, आता हे पण रेकॉर्ड होणार. तर हे मागवलेलं मी आणि 2 वीक्स नंतर आलं आहे आपल्याला. ॲक्शन फिगर आहे, याच्यामध्ये किड आहे, लुफी आहे आणि ट्रॅफिकर लॉ आहे. तो मी असे कलेक्शन्स करतो ॲक्शन फिगरचे. माझ्या घरी पण अजून खूप आहेत, तुम्ही माझ्या व्हिडिओजमध्ये पण पाहिले असेल. तर आता हे नवीन मागवलेलं मी ॲक्शन फिगर आणि सेकंड मी हे एक मागवलं आहे. मला हे पण आवडलेलं, मोना मूवी तर बघितलं असेल तुम्ही. सो त्याचे पण असे आहेत, पण ह्याला मी लवकर अनबॉक्स नाही करणार कारण हे असेच चांगलं दिसतं आहे. हे मला बघायचं होतं ॲक्च्युअलमध्ये आणि मला खूप आवडलेलं आहे. सो हे मागवलं आहे. जर तुम्ही पण ॲक्शन फिगर लवर असाल तर नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कोणते ॲक्शन फिगर्स आवडतात किंवा तुम्ही कोणते ॲनिमी बघतात. आणि आपलं दुसरं एक चॅनल आहे ज्याच्यावर आम्ही अनबॉक्सिंगचं पण टाकत असतो टॉईज. तर ते मी आता रिव्हील नाही करणार लवकर चॅनल, अजून थोडे त्याच्यावर सबस्क्रायबर यायचे बाकी आहेत. सो जसं जसं होईल तसं मी ते नंतर सांगेन तुम्हाला कोणते चॅनल आहे करून. तर आता मेन असं आहे, आपल्याकडे ॲक्शन फिगर्स तर खूप आहेत, अजून या पिशवीमध्ये पण आहेत. तर तुम्हाला एक जनरल दाखवतो, नॉर्मल अजून काय करून ते पण एक दाखवतो. एक काढ बघा. आता हे जे आहेत हे पण मी छोटे छोटे ॲक्शन फिगर मागवलेले, हे घेऊन आलेलो मी. हे बघा, अजून याची पण अनबॉक्सिंग करायची बाकी आहे. नंतर हे पण लाबूबू जर म्हणजे असंच मी अनबॉक्सिंगसाठी घेतलं आहे आपल्याला चॅनलसाठी. हे पण अजून मी फोडले नाहीत आणि हे बेसिकली माझे कलेक्शन आहेत स्वतःचे. पण ही क्वालिटी आणि ही क्वालिटी खूप डिफरंट आहे. ही ओरिजिनल क्वालिटी आहे आणि महाग पण आहे. आणि ही जी आहे ती फर्स्ट कॉपी आहे. हे स्वस्तामध्ये, हे 149 रुपीजला एक घेतलं आहे मी.
ठीक आहे तसे बेसिकली हे ॲनिमेचे ॲक्शन फिगर्स आहेत. तर मित्रांनो आजचा पूर्ण जो व्हिडिओ होता तो इथेच आपण एंड करू. आज ॲक्च्युली माझा दुपारपासून मूड पूर्ण डाऊन होता, बट नंतर जसं शूट स्टार्ट केलं सो मला चांगलं वाटायला लागलं. परत भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्ही माझ्या आधीचे व्हिडिओज पाहिले नसतील तर नक्की बघा. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टाटा, टेक केअर, स्वीट ड्रीम्स.